कराडच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास भाजपचा असून पालिका निवडणुकीत दिलेले उमेदवार हे भाजपने केलेल्या सर्व्हे रिपोर्टनुसार दिलेले आहेत। यामुळे चांगल्या लोकांना थांबावं लागलं तरी त्यांची चांगली व्यवस्था भाजपकडून केली जात असल्याची माहिती भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी दिली आहे। कराड नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान कराडचा सर्वांगीण विकास व्हावा हा प्रामुख्याने मुद्दा असेलच। 2017 साली कराडकर नागरिकांनी भरघोस मतदान करून भारतीय जनता पार्टीचा प्रथमच नगराध्यक्ष केला, परंतु काही कारणास्तव खालच्या जे 29 सीट्स होत्या त्यामध्ये फक्त आम्ही 9 लढवू शकलो, त्यातले आम्ही 4 विजयी केल्या। त्यामुळं खाली सत्ता नसल्यामुळं कोणतीही कमिटी ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात नव्हती, त्यामुळं प्रामुख्याने आम्ही विकास करू शकलो नाही। पण आत्ताचं जर वातावरण बघितलं 2024 ला भारतीय जनता पार्टीचे कार्यसम्राट आमदार अतुलबाबा भोसले यांना भरभरून यश कराड शहरातील सर्व नागरिकांनी दिलं, मताच्या रूपाने दिलं। त्यामुळं अतुलबाबांच्या माध्यमातून असेल राज्यात केंद्रात ही भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, याचं माध्यम आम्ही होऊ आणि त्या माध्यमातून कराडचा सर्वांगीण विकास ही 100% आम्ही करू। भारतीय जनता पार्टी प्रामुख्यानं सर्वे 3 ते 4 सर्वे करतात। चांगली लोक भारतीय जनता पार्टीला पाहिजेत म्हणून त्यांचा पक्ष प्रवेश केला जातो। परंतु आपण बिहारची निवडणूक बघितली तर बिहारमध्ये व्हॉट्सअप, फेसबुक असेल इतर माध्यमातून विविध वावड्या उठला होता की 40 सीट येतील, 35 येतील, परंतु आपण बघितलं 202 सीट्स भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी निवडून आल्या। 1, 2, 3 असे सर्वे रिपोर्ट हे ज्याच्या बाजूने असतील त्याला 100% भारतीय जनता पार्टी कौल दिली जाते। एखाद्या कार्यकर्त्याला किंवा एखाद्या चांगल्या नेत्याला जर थांबवलं तर त्याची चांगली व्यवस्था ही 100% भारतीय जनता पार्टी करते। तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।